जय महाराष्ट्र मित्रांनो, मॅनिफेस्टेशनसाठी काय काय लागतं ते आपण 2026 साली शिकणार आहोत. याच्यामध्ये आपण टेक्निक जास्त सांगणार नाही. टेक्निक हे फक्त एक आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये विशिष्ट पद्धतीचं रिप्रोग्रामिंग होण्यासाठी असतं. फक्त एवढ्याशीच त्याचा संबंध आहे. पण माझ्याकडे जर उत्तम आरोग्य नसेल, मनाचा आहार नसेल, माझ्याकडे कोणतंही मूल्य नसेल आणि सर्वात महत्वाचं बौद्धिक क्षमता जर माझी नसेल तर मॅनिफेस्टेशन किंवा जीवनामध्ये यश मिळणं दुरापास्त होणार. मित्रांनो, टेक्निक हे फक्त तेवढ्यापुरतं रिप्रोग्रामिंग आपलं माइंड होतं ना, त्यावेळी ते काम करतं. पण माझं माइंड रिप्रोग्रामिंग झालं पण माझ्याकडे मूल्य नाहीये, बौद्धिक क्षमता नाहीये, त्याचा काय उपयोग नाहीये. आज सोशल मीडियावरती, टीव्हीवरती किंवा तुम्ही जर समाज व्यवस्थेमध्ये पाहिलं तर एक विशिष्ट पद्धतीनं एक व्यवस्था काम करायला लागले. कशासाठी माहितीये मित्रांनो? तुमची माझी बौद्धिक क्षमता क्षीण करण्यासाठी. 15 वर्षापूर्वी आपली बौद्धिक पात्रता काय होती आणि आज काय आहे? सोशल मीडियावरती स्क्रोलिंग करत बसलो तर लोक आता ठार वेडी होतील अशा परिस्थितीमध्ये आलेले आहेत. हे जाणून बुजून होतंय मित्रांनो. चांगल्या चांगल्या लोकांची बौद्धिक क्षमता क्षीण करत न्यायची आणि आपण मलाई खायची. बौद्धिक क्षमता स्वतःची क्षीण होऊ देऊ नका मित्रांनो. बौद्धिक क्षमता ही वाढवत नेली पाहिजे. 2026 साली माझी बौद्धिक पातळी, बौद्धिक क्षमता चांगली राहण्यासाठी किंवा त्याच्यामध्ये वाढ होण्यासाठी मला कोणत्या 6 सवयी जपल्या पाहिजेत, निर्माण केल्या पाहिजेत की जेणेकरून माझी बौद्धिक क्षमता विकसित राहील. नाहीतर या समाज व्यवस्थेनं जे पायंडा पाडलेला आहे सोशल मीडियावरती, त्याच्यामध्ये मी जर अडकून राहिलो तर अजून 2 वर्षानंतर, 10 वर्षानंतर मला गोळ्या घ्यायला लागतील अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे मित्रांनो. ते लोक यशस्वी झालेत ना मित्रांनो, ते लोक कोणत्या चर्चा करतायत, कोणत्या बौद्धिक चर्चेमध्ये सामील होत आहेत याचा सुद्धा आपल्याला विचार केला पाहिजे. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवलं पाहिजे की जेणेकरून आपण ही यशाच्या दिशेनं जाऊ. नाहीतर बौद्धिक क्षमता जर आपली क्षीण झाली तर 2047 ला आपल्याला देवाच्या दारामध्ये रडत रडत जायला लागेल. धन्यवाद.